हॅलो. सो आज आहे ना मी हे वांगा घेतलं होतं मला, कारण ना ते बघायची होती, ती एक नवीन आहे ना रेसिपी करायची होती. जुनीच आहे पण मी कधी केली नव्हती, तर मला ती रेसिपी बनवायची होती. सो ठरवलेलं आज मी करेनच. भरपूर दिवस झाले माझ्या मनातच होतं की मी आज करेन, उद्या करेन, पण आज काही नॉनव्हेज नव्हतं. सो म्हटलं नॉनव्हेजची फिलिंग येण्यासाठी थोडंसं हे वांगं मच्छीसारखं फ्राय करूया. सो मी वांगं कट केलं अशा स्लाईसमध्ये, असे जाडे जाडे थोडे स्लाईस ठेवले आणि त्याच्यानंतर थोडं पाण्यात ठेवलं. पाण्यात ठेवल्यावर कसं त्याचं पाणी असेल ते काळसरपणात ते निघून जातं. नंतर एका पाण्यात स्वच्छ धुवून घेतलं आणि नंतर मॅरिनेशनला मी ये है इंसानों का खून चिसा गंमत होती. ते होतं कोकमचा रस. ओरिजिनल आहे, ओरिजिनल. मग त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडा मसाला टाकला, हळद टाकली, मीठ टाकलं आणि थोडंसं वरून ऑइल टाकलं आणि छानपैकी मॅरिनेट करून घेतलं व्यवस्थित. हाताने पूर्ण व्यवस्थित लावायचं, ते मसाला लागला पाहिजे, पूर्ण वांग्यामध्ये मुरायला पाहिजे. आणि त्यानंतर एका ह्याच्यामध्ये थोडासा रवा घेतला त्याला लावण्यासाठी, मस्त क्रिस्पी होण्यासाठी. थोडासा जाडसरची रव्याची मी हे केली होती, थोडा थर लावला होता. आणि नंतर मी ठेवलं एका पॅनमध्ये फ्राय करण्यासाठी. वाव, असं वाटत होतं की आपल्याला असा सुगंध येतो मच्छीचा, तसा सुगंध येत होता, सेम टू सेम. क्रिस्पी फ्राय करून घ्यायची, मस्त क्रिस्पी केली होती मस्त. आणि त्याच्यानंतर चवळीची भाजी, असं मी जेवण करून केलं होतं. नंतर मी जेवले आणि मस्त गेली. खाने के बाद कुछ मीठा हो जाए. सो थोडं दुकानामधून डेअरी मिल्क आणि डोनट्स ऑर्डर केले होते, ते खाऊन घेतले. आणि त्यानंतर आमचे महाराज मस्त खिडकीत झोपले होते आरामात, नो टेन्शन. आणि मग संध्याकाळी मी निघाले रेडी होऊन मार्केटला, कारण माझ्या मित्राच्या बायकोचं डोहाळे जेवण होतं त्यांचं. सो त्यांच्यासाठी मला साडी घ्यायची होती. सो साडी घेण्यासाठी मी गेली होती दुकानामध्ये. एक छानशी साडी सिलेक्ट केली आणि नंतर दिवाळीसाठी आकाशकंदील घ्यायचा होता. नंतर मग आपल्याला पाहिजे तसा भेटत नाही, म्हणून मग आकाशकंदील घेतला. आमच्या बाजूलाच ते लोक स्टॉल लावतात, छान छान तिथे आकाशकंदील भेटतात बनवलेले. सो नंतर संध्याकाळी थोडंसं सेल्फ. सो बाय, असा होता माझा आजचा दिवस.